माझ्या झोपलेल्या पिल्या कसं जागायला पाहिजे. माझ्या झोपलेल्या पिल्या कसं जागायला पाहिजे. सूर्य झोपतो का कधी असं वागायला पाहिजे. असं वागायला पाहिजे. नमस्कार, मातोश्री अकॅडमी मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आपल्या सर्वांना बहुप्रतीक्षित असणारी पोलीस भरती 2025 ची जाहिरात आली आहे आणि या जाहिरातीमधील सविस्तर जागा वेबसाईटला दिल्या आहेत. त्यापैकी आपण काही जागा पाहणार आहोत. तत्पूर्वी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा, लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका. चला तर आपण आज महाराष्ट्र पोलीस भरती 2025 ची जाहिरात आलेली आहे. त्यामधील मुंबई शहर जो महाराष्ट्रातील सर्वाधिक जास्त जागेचा जिल्हा आहे. पोलीस भरतीच्या अनुषंगाने पोलीस शिपायाच्या सर्वाधिक जागा महाराष्ट्रातील मुंबई पोलीस शहर या किंवा बृहमुंबई या आयुक्तालयाला असतात. या आयुक्तालयाबद्दल किंवा मुंबई शहराच्या जागेबद्दल आपण सविस्तर माहिती पाहणार आहोत. त्या अगोदर जी जाहिरात प्रसिद्ध झाली आहे तिची अर्ज सुरू होण्याची तारीख किती? 29 ऑगस्ट. किती? 29 ऑगस्ट. आणि अंतिम तारीख किती आहे? 30 नोव्हेंबर. 30/11. चला तर मग आपण मुंबई शहरच्या जागा कास्टनुसार पाहूया. मुंबई पोलीस आयुक्तालय 2000 भरती 2024-25 बृहमुंबईच्या टोटल जागा किती आहेत? एकूण जागा 2459 जागा ह्या मुंबई पोलीसच्या मुंबई आयुक्तालयाला आहेत. त्यापैकी आरक्षित जागा किती आहेत? अराखीव म्हणजे ज्याला आरक्षण नाही असं ओपनला आपण म्हणू शकतो अशा 689 जागा आहेत. अजा म्हणजे अनुसूचित जाती म्हणजे एससी. एससी साठी 320 जागा आहेत. त्यापैकी सर्वसाधारण 96 आहेत. त्यापैकी महिलांना 96, खेळाडूंना 16, प्रकल्पग्रस्तांना एसटी मधल्या 16 जागा आहेत आणि भूकंपग्रस्तांना पण मुंबई पोलीस मध्ये 6 जागा एससी साठी आहेत. गृहरक्षक दल आणि पोलीस पाल्याला पण काही जागा आहेत. त्याच्यानंतर अजा म्हणजे अनुसूचित जमाती म्हणजेच एसटीच्या जागा आहेत. त्या अनुसूचित जमाती म्हणजे एसटीला किती? 172 जागा आहेत. त्यापैकी सर्वसाधारण 50 आहेत. महिलांना 52 जागा आहेत आणि खेळाडूंना पण 9 जागा आहेत. त्याच्यानंतर विजा अ म्हणजे NTA. NTA मध्ये काय आहे? 74 जागा आहेत. त्यापैकी 22 सर्वसाधारण, 18 महिलाला आणि 3 खेळाडूला आहेत. त्यानंतर भज ब म्हणजे NTB याला किती? 61 जागा आहेत. किती? 61 जागा आहेत. त्यापैकी 19 जागा ह्या सर्वसाधारण गटात येतात. त्यापैकी 18 ह्या NTBच्या महिलाला येतात आणि 3 खेळाडूला येतात. त्याच्यानंतर भज क म्हणजे NTC याला 86 जागा आहेत. 26 जागा सर्वसाधारण आणि 26 जागा महिलाला आहेत. 4 जागा खेळाडूला, 4 भूकंपग्रस्तांना आहेत. त्यानंतर भजड म्हणजे NTT या भजड मध्ये टोटल 49 जागा आहेत. त्यापैकी 17 जागा सर्वसाधारण आणि 15 महिलांसाठी आहेत. 2 खेळाडूसाठी आणि 2 प्रकल्पग्रस्तासाठी आहेत. भूकंपग्रस्तासाठी 1 जागा आहे या NTDचा. त्यानंतर विशेष मागास प्रवर्ग. कोणता? विशेष मागास प्रवर्ग, त्याला SBC. यांना किती? आता 49 जागा आहेत. त्यापैकी 17 जागा ह्या सर्वसाधारण आणि 15 जागा ह्या महिलांना आहेत. 2 जागा खेळाडूंना, भूकंपग्रस्तांना 2 आहेत. त्यानंतर इतर मागास प्रवर्ग OBC. OBC ला किती? आता 467 जागा आहेत टोटल बृहमुंबईला. त्यापैकी 142 जागा सर्वसाधारण आहेत, 140 महिलांसाठी राखीव आहेत आणि 23 जागा खेळाडूसाठी आहेत, 23 जागा OBCच्या भूकंपग्रस्तासाठी आहेत. त्यापैकी माजी सैनिकाला इथं सर्वाधिक जागा किती? आता 70 जागा OBCच्या माजी सैनिकाला आहेत. त्यानंतर ACBC जे आता शासनाने आरक्षण दिलंय तेव्हा ACBC ला किती? 246 जागा आहेत. सर्वात किती? 246 जागा टोटल. त्यापैकी 75 ह्या सर्वसाधारण गटात येतात आणि 74 SCBCच्या महिलांसाठी. 12 जागा ह्या
खेळाडूसाठी येतात आणि 12 जागा ह्या भूकंपग्रस्तासाठी येतात. 5 जागा 37 जागा माजी सैनिकाला येतात. या 12 जागा प्रकल्पग्रस्तांना येतात. त्याच्यानंतर बा ईडब्ल्यूएस ला किती 246 जागा आहेत टोटल. त्यापैकी 75 जागा ह्या सर्वसाधारण गटात येतात, 74 जागा ह्या महिलांसाठी येतात आणि 12 जागा ह्या खेळाडूसाठी येतात. त्याचप्रमाणे ईडब्ल्यूएस मध्ये 12 जागा प्रकल्पग्रस्तांना येतात. अशा प्रकारे टोटल ह्या 2459 जागा बृहमुंबईसाठी आहेत. किती 29. त्यापैकी कास्ट वाईज आरक्षणानुसार ज्या ज्या जागा आहेत त्या आपण या ठिकाणी पाहिल्या आहेत. आपण असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या मातोश्री अकॅडमी या युट्यूब चॅनल सोबत जोडलेले राहा. तोपर्यंत धन्यवाद.